किती 1 मिनिट राहिलंय का? 28 आता केलंय मी ते ऑन तर केलंय. वेलकम. आवाज येतोय. ओके, सुरू करू. सर्वांना नमस्कार. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका काय असावी, त्यांनी काय करावं किंवा त्यांनी हे केलंच पाहिजे, अशा या विषयावर आज आपण चर्चा करूया. साधारणपणे 3 महिने झाले आपण कोविड-19 कोरोना या नावाने सगळे परिचित झालेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं परत काय भवितव्य आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे इतकं तरी माहीत झालेलं आहे की लॉकडाऊन चालू असताना आपल्याला कितीदा तरी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही असं वागा तसं वागा, आणि आता आपल्याला कोरोनाबद्दल सगळी माहिती होऊन गेलेली आहे. अशा स्थितीमध्ये आपण जेव्हा सगळे घरी आहो, तुम्ही आपल्या पालकांसोबत आहात, आपण आपल्या अशा स्थितीमध्ये आहो की आता पुढचं काय आहे याच्याबद्दल मला काहीतरी नियोजन करायचं आहे. त्याच्याकरता मला असं सांगावंसं वाटेल की आता अनेक लोक याला अपॉर्च्युनिटी म्हणायला लागले आहेत की कोविड इज अन अपॉर्च्युनिटी, आणि त्या अपॉर्च्युनिटीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी करता येऊ शकतात. कारण असं की आपल्याकडे अशा गोष्टी आहेत, अशी सक्षमता आहे की ज्याच्यामधनं आपण कोविडला फक्त त्याची फाईटच द्यायची नाही आहे, तर त्याच्यामधनं पॉझिटिव्ह पण आपण खूप करू शकतो. आणि म्हणून आता मला असं वाटतं की कोविडसोबत लढा देणं हे सोपं झालेलं आहे आणि इतकं काही आता कठीण वाटत नाही. खरं पाहिलं तर आपण आपले जे सेवा करणारे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या आपण कडे लक्ष दिलं, शासनाने दिलेल्या वेगवेगळ्या टिप्स आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं, तर आपण याचं एक सोनं करू शकतो. अशाच विचारांनी आपण पुढे आलं पाहिजे. मला माहिती आहे की विद्यार्थ्यांशी मी पण बोलते आहे आणि अनेक ठिकाणी त्यांना घरात राहून अनेक गोष्टी सुचतात पण आहे. म्हणजे हीच पॉझिटिव्हिटी आहे की त्यांना काहीतरीच करावं असं वाटतं, असं नाही तर काहीतरी चांगलं करावं असं वाटतं. हे खूप जमेची बाजू आहे. आणि त्याच्यानंतर एक आपण सगळे कोविड योद्धाच आहो, कारण की आपणही आपल्याला समाजापासून दूर ठेवणं, बाजूला ठेवणं आणि त्याची चेन तोडणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वप्रथम मी असं म्हणेन की आपल्या सोयीनुसार आपल्याला अनेक गोष्टी करता येतात. पण मी आता विद्यार्थ्यांशी बोलते आहे, त्यामुळे मला आवर्जून सांगावंसं वाटेल की तुम्ही शिक्षणाच्या अशा क्षेत्रात आहात ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे काहीतरी करून दाखवायचं आहे. ज्याला आपण म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड, हा जो आपल्या देशाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यामध्ये तुमची भूमिका सर्वात अहम आहे. आणि असं जर आपण बघितलं तर असं लक्षात येईल की एक जर आपण वेळ ठरवून घेतला की मला या वेळेला अभ्यासच करायचा आहे. मला असे पण विद्यार्थी बोलतात की आम्हाला 1-2 तास जरी मिळाला तरी भरपूर आहे. प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. तर तुम्हाला 1 तास 2 तास हे तुमच्यावर आहे की तुम्ही एक वेळ ठरवून घ्यायचं आहे. कदाचित काही व्यवसायांमध्ये जास्त लागत असेल, काही अभ्यासक्रमांमध्ये जास्त लागत असेल, त्यामुळे आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागेल. पण अभ्यासाशी तुमचं नातं तुटलेलं नाही आहे. कोविड आलं आहे म्हणजे काही अभ्यास आता बाजूला ठेवायचा आहे. आणि आता पुढे मी परीक्षावर सांगणारच आहे. मला माहिती आहे परीक्षा एक हा महत्त्वाचा भाग आहे, पण तरी देखील त्याच्यामध्ये आपली बाजू कशी महत्त्वाची राहील हे अभ्यासाने सिद्ध होणार आहे, शिक्षणाने सिद्ध होणार आहे. त्यामुळे एक वेळ निश्चित करून घ्या. ती तुमच्या सोयीची असू शकते, तुमच्या आजूबाजू असलेला सगळा जो तुमचा व्याप आहे त्याच्याशी जोडलेली असू शकते. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की प्रत्येकाकडे छंद असतो. असं बहुतेकच कोणी असेल की ज्याला काहीच सुचत नाही आहे असं मला वाटतं की नाही आहे. याच्यामध्ये मी ज्या विद्यार्थ्यांशी बोललेले आहे किंवा लोकांशी बोलते आहे त्याच्यामध्ये मी ऑनलाईन संगीत शिकायला सुरुवात केलेली आहे. एका विद्यार्थ्याने तर मला सांगितलं की मी ऑनलाईन क्रिकेटचे धडे घेतो आहे. आणि बघा, म्हणजे जर त्याला पुढे काहीतरी एखादा मॅच खेळायचा आहे किंवा एखादं गेम त्याला आवडतोय,
त्याच्यामध्ये बास्केटबॉलचं पण असं उदाहरण आहे की ते जर त्यांनी केलं तर अक्षरशः हा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की छोट्या छोट्या गोष्टी कशा त्याच्यातनं शिकता येतील हे तो सहज करू शकतो. आणि मला वाटतं ही एक अशी जी परिस्थिती आहे ज्याला अप्रात्यक्षिक असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकाराचा धडा मिळू शकतो की नाही, आपण याही परिस्थितीमध्ये जर खरोखर पुढे येऊ शकलो तर आपण एक चांगला कोविड योद्धा हा होऊ शकू. आणि आता जो एक इथे प्रश्न आलेला आहे त्याच्यामध्ये आपण वेबसाईटवर अनेक गोष्टी ऑनलाईन पण टाकतो आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याही गोष्टी जे आम्ही आता बोलतोय, सांगतोय किंवा आम्ही जे केलेले आहेत त्यासुद्धा टाकतोय आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकाराचे जे आणखीन सजेशन्स आहेत ते पुढे येऊ शकतात. त्याबरोबर मला एक आणखीन सांगायचं आहे की ज्या लोकांचं सायंटिस्ट माइंड आहे त्यांनी सायन्सचे प्रयोगसुद्धा केलेले आहेत आणि हे घरी बसून जितके शक्य आहे तितके ते करतात आहेत. आणि त्याचा परिणाम असा आहे की या काळाला जर आपण जितकं आपल्याला शक्य आहे त्याला आपण त्याच्यातही वेळेचं नियोजन केलं, जसं मी अभ्यासाचं बोलले तसं याचंही नियोजन करणं तेवढंच आवश्यक आहे. किंबहुना हा काळ रिपेअर्सचा पण आहे. आपल्याला अनेक गोष्टी ज्या असं वाटतं की आपण ठीक करून घ्याव्या, आपल्या मनातलं, घरच्या अनेक गोष्टी, तो पण रिपेअर्सचा हा काळ आहे आणि तसे लोक करतात आहेत. आणि त्यासंबंधी आपल्याला अनेक प्रकारचे टिप्ससुद्धा ऑनलाईन पण मिळतात आहे किंवा आपण फोन कॉल्सने आपल्या लोकांबरोबर त्याची चर्चा करू शकतोय. ही अत्यंत महत्त्वाची आहे. एक आणखीन मला असं लक्षात येतं की आपलं जीवन अतिशय धावणारं होतं. आज हे संपत नाही तर दुसरं सुरू झालं, ते संपत नाही तर तिसरं सुरू झालं आणि या धावपळीमध्ये आपल्याला शिस्त अनेक गोष्टीची लागली नाही. म्हणून हा काळ शिस्तीचा पण आहे असं मी मानते. हे विद्यार्थ्यांनी जरूर करावं. म्हणजे त्याच्यामध्ये खाण्यापिण्याची शिस्त असू शकते. एक चांगल्या प्रकारे जर आपण असं म्हटलं की नाही मला एक चांगलं लाईफस्टाईल तयार करायचं आहे तर दिस इज दी परफेक्ट टाईम असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्याला जो फ्रीडम आत्ता मिळालेला आहे किंवा अनेक लोक निसर्गावरही बोलतात, अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या आलेल्या ज्या सोयी आता ऑनलाईनमध्ये आल्या आहेत त्याच्याबद्दलही बोलतात. आणि मला असं वाटतं की या चांगल्या बाबी आपण एक परत मी जसं म्हटलं अपॉर्च्युनिटी, संधी म्हणून, आणि त्याच्याही उपर मी जाऊन असं म्हणेन की स्वतःला सुधारण्याकरता, प्रामुख्याने आरोग्य सुधारण्याकरता, इनफॅक्ट आपण मेंटल आरोग्य पण म्हणू शकतो, त्याच्यावरही मी पुढे बोलते आहे, तो पण अत्यंत महत्त्वाचा विषय ठरू शकतो. पण मी काही चांगल्या गोष्टी निश्चित सांगेल जो मेंटल हेल्थशी पण जोडलेल्या आहेत आणि आपल्या फ्युचरकरता पण चांगल्या आहेत. आता याच्याकरता कारण की जो अनुभव येतो त्याच्यामध्ये आपल्याला एक काहीही पोस्ट आली किंवा शासनाने कुठलंही आपल्याला एखादं पॅकेज सांगितलं किंवा कुठल्याही प्रकाराचं अनाउन्समेंट केलं किंवा काहीही कुठल्याही प्रकाराची अशी घटना घडली जी आता रेडिओ किंवा बाकी कुठल्याही चॅनलवर येत आहे तर अनेक लोक पहिले त्याच्यावर टीका करतात. मला वाटतं पहिले टीका करणं बंद करावं. कारण की जे फ्रंटियर्स आहेत, जे काम करतात आहे तिथे, त्यांची स्थिती काय आहे हे या परिस्थितीमध्ये बघितली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण टीका करणं बंदच केलं तर तो पण एक पॉझिटिव्हिटीचा भाग आहे. हे विद्यार्थी आत्मसात हे करू शकतात, हळूहळू त्याला समजू शकतं की मला हे करणं कसं आवश्यक आहे. त्यानंतर मलाच सगळं येतं किंवा मला येत होतं हे पण खोटं आहे, हे कोरोना शिकवून गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं आहे. जरा एखादी छोटीशी वस्तू घ्यायची असेल, आपल्याला छोटंसं काम करायचं असेल तर सगळं काही बंद असल्यामुळे एकामेकांच्या मदतीशिवाय आपण कुठलंही काम करू शकत नाही. म्हणजे कुठेतरी इगो हा माणसाचा शांत झाला आहे हे नक्कीच आहे आणि ते तसं कायमचं व्हावं असा प्रयत्न विद्यार्थी जर करतील तर पुढची पिढी तर करेलच. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की तुमच्या आजूबाजू काही निगेटिव्ह विचाराचे लोक असतील, ज्याला आपण निराशावादी म्हणतो, त्यांच्यापासून लांबच राहा. याचं कारण असं की ते तुम्हाला तुमच्या मनात काहीतरी भरतील, पण जर तुम्ही पक्के असाल तर तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे जाल. परंतु जर तुम्ही त्यांच्या म्हणण्यात गेला तर मग अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. असं पण अनेकदा झालेलं आहे. मी याच्या आधारावर म्हणते की आम्ही एक छोटीशी सायकोलॉजिकल टेस्ट घेतली जी 25 साधारणपणे प्रश्नांची होती. साधे प्रश्न होते. त्याच्यामधनं आम्हाला असं लक्षात आलं की त्या छोट्याशा पायलट स्टडीमध्ये विद्यार्थ्यांनी आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे संवेदनशील झालेलो आहे. तो काळ असा होता जेव्हा सुरुवात होती. आता आपल्याला जेव्हा कळून गेलेलं आहे की आपल्याला संवेदनशील राहून काही
काळ ठीक आहे पण पुढे चालणार नाही, तेव्हा आपल्याला निश्चित त्याच्याकरता काही महत्त्वपूर्ण मी ज्या गोष्टी सांगू इच्छिते की तुम्ही पाळत असाल उत्तम आहे, पण त्या पाळल्या पाहिजेच. तो पहिली गोष्ट आपण अशी त्याच्यामध्ये म्हणू की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे काही शिकायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहेच. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही आज ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहात, पोस्ट ग्रॅज्युएटचे आहात, तुम्ही रिसर्चर्स होणार आहात, पुढे आणखीन कुठल्या फील्डमध्ये जाणार आहात, त्या तुम्हाला शिकायचं आहेच. त्यामध्ये तुम्ही कुठलेही शॉर्टकट्स वापरू नका. ही वेळ अशी आहे की तुमच्याकडे ऑनलाईन सगळा भंडार अवेलेबल आहे, ज्याला म्हणतो आपण एक मोठा महाजाळ आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमाने अभ्यासाचा आहे. त्यामुळे तुम्ही बेस्ट अपॉर्च्युनिटी हे तुम्हाला पुढे एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन द्यायची आहे, स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, तुम्हाला एखाद्या करता करता एखादा नवीन मार्ग पण मिळू शकेल की मला याच्यामध्ये हे करता येऊ शकतं. अशा सगळ्या गोष्टी करता तुम्ही निश्चित लक्ष द्या. आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये कुठलेही शॉर्टकट्स वापरू नका. आता कोरोनासुद्धा लढण्याकरता आपल्याला लॉंगकटच वापरावा लागतो आहे. आपण शेवटच्या क्षणापर्यंत तो कसा संपेल हे पाहतो आहे, मध्येच त्याला कुठे आपण सोडू शकत नाही. हेच आयुष्य आपल्याला शिकवतं. आणि त्याच्यामधनं तुम्ही शिक्षणामध्ये पण की मी याच्याकडनं थोडंसं घेऊन घेईन, तिकडून थोडंसं घेऊन घेईन आणि काम चालून घेईन, हे शिक्षण नाही. म्हणून शॉर्टकट जर आपण सोडले तर येणाऱ्या काळामध्ये एक निश्चित तुम्हाला असं लक्षात येईल की एका पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि खूप नॉलेज मिळालेलं आहे. त्या नॉलेज कधीही कुठलंही शिक्षण नॉलेज हे वायात जात नाही, हा दुसरा मुद्दा लक्षात घ्या. आणि म्हणून असं मला वाटतं की ते जे नॉलेज आहे इतकं शांतपणे बसून केव्हा मिळणार, पण केव्हा काळ दुसरा सुरू झाला की आपली धावपळ सुरू होणारच आहे. त्यामुळे या गोष्टीचा पण जरूर विचार करा की इतकं शांततेने काम करण्याकरता जो आपल्याला वेळ मिळालेला आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात. कदाचित काही लोक लेखक होऊ शकतात, असेल तुमच्यामध्ये एखादी अशी क्षमता, तर त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा. एखादा चांगलं दुसऱ्या प्रकारच्या आवडीकडे वळू शकतो, जसं संगीतकडे वळू शकतो, एखाद्या पोएट्रीकडे वळू शकतो. याही तर गोष्टी होऊ शकतात ज्या आधी माहीत नव्हत्या पण याच्यात येतील. आणि जेव्हा शांत असतं वातावरण तेव्हाच हे सगळं आपल्याला जास्त समजतं किंवा जास्त आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. माझा पुढचा एक तुम्हाला असं म्हणण्याचा विचार आहे की आरोग्याकरता आता तुम्हाला नेहमी करता काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला असं मध्ये सोडून चालणार नाही. आणि आरोग्य जे आहे ते आता कोरोनामुळे आपण काहीतरी विशेष करतो आहो असं होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याकरता आपल्याला काहीतरी विशेष काळजी सातत्याने घ्यावी लागेल. मला माहिती आहे विद्यार्थी एक्झामबद्दल विचारतात आहे, मी त्याच्याकडे येते आहे. परंतु येण्याच्या आधी एक दोन गोष्टी आणखीन महत्त्वाच्या मी बोलते. आपल्या अनेक जुन्या परंपरा आहेत आणि जुन्या ज्या परंपरा आहेत त्याला आपण जोपासणं, त्याचं एक चांगलं मॉडेल रूप आपल्या समोर आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही पण त्याच्याकरता कोणाचं तरी मॉडेल रूप ठरू शकता. मी परीक्षांवर येते आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की परीक्षाचा जरी अत्यंत महत्त्वाचा भाग असला, फायनल इयरच्या मुलांच्या संबंधी जो प्रश्न आलेला आहे त्याच्यावरनं मी असं म्हणेन की कोविड हे जे तुम्हाला शिकवून गेलेलं आहे त्याच्यामध्ये परीक्षा ही तुम्हाला एक सोय करून दिली आहे, ज्याची काळजी शासनाला आहे, प्रत्येक प्राध्यापकाला आहे, अनेक आजूबाजूचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना आहे. पण ही सोय आम्ही केलेली आहे, पण ही कायमची सोय नाही राहणार. त्याच्यामुळे परिस्थिती कशीही असो, आम्हाला काहीही करावं लागलं तरी आम्ही शिक्षणामध्ये पुढे येऊ आणि परीक्षाही द्यायची वेळ आली तर परीक्षा देऊ. अशा प्रकाराचं जर तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे आला तर यू आर रिअल कोविड वॉरियर. आणि असं तुम्ही करावं. निश्चित याचा अर्थ असा नाही की कसंही असलं तरी परीक्षा घेतल्या जाईल, त्याचे नियम आपण घालूनच दिलेले आहेत. जर रेड झोन्स आहेत, तिथे थर्ड इयरच्या परीक्षा आहेत, त्यांना कोणत्या प्रकारे घेता येईल याकरता UGCने अत्यंत उत्तम आपल्याला सोयी किंवा मार्ग सांगितले. आणि त्याच सोयी आम्ही पण अनेक प्लॅटफॉर्मवर त्याच्यावर चर्चा केली आणि आम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठेही तोटा होणार नाही अशाच परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे. मग ऑनलाईन एक पर्याय असू शकतो असा मी आणि आमच्या अनेक सहकार्यांनी हा पर्याय सुचवला. त्याच्यामध्ये तास कमी होऊ शकतात का, तर 3 तासाच्या जागी 2 तास होऊ शकतात का, असा सुद्धा आम्ही पर्याय विचारात घेतलेला आहे. आणि जशी परिस्थिती येईल, आज थर्ड इयरची परीक्षा जी आहे ती आत्ताच आम्ही अनाऊन्स करू शकत नाही
कारण की कोणाला माहिती नाही आहे की किती केसेस वाढणार आहे, किती कमी होणार आहे. आणि जगामध्ये तर असं म्हटलं जातं की हा कदाचित 2 ते 3 महिने जर हा पुढे लांबला तर आपल्याला त्या दृष्टिकोनातनं सगळं बदलावं लागणार आहे. त्यामुळे थोडा धीर धरावा आणि येणाऱ्या काळामध्ये जे अनुकूल परिस्थितीनुसार असेल त्याप्रमाणेच निर्णय घेण्यात येईल आणि तो तुमच्या हिताचाच राहील याची तुम्ही पूर्ण खात्री बाळगा. याच्यामध्ये तुम्हाला तुमची सुरक्षितता पहिले ठेवावी लागेल. पण मला विद्यार्थ्यांना एक आणखीन सांगायचं आहे की इथे पण तुम्ही शॉर्टकट्सचा विचार करू नका. आता फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 50-50% पॅकेज दिलेला आहे, जो UGCच्याकडनं पण आलेला आहे. त्याच्यामध्ये 50% जो तुम्ही मागचं सेमिस्टर दिलेलं आहे त्याच्यामधनं तुमचे मार्क्स तसे कॅरी फॉरवर्ड होणार आहे, ती पर्सेंटेज तुम्हाला मिळणार आहे. आणि जे 50% त्याच्यामध्ये होम असाइनमेंट आहे. होम असाइनमेंट तुम्ही बेस्ट कराल असं तुम्ही जर तयारी दाखवली, मला वाटतं एक अर्धा टक्का किंवा 1% मुलांनीच फक्त आता असं म्हटलं की कसंही असो आम्ही परीक्षा मात्र अभ्यास करू, परीक्षा देऊ. तर तसंच हे होम असाइनमेंट आहे किंवा तुम्हाला जे काही कॉलेजच्या माध्यमातून किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून सांगण्यात येईल त्याला तुम्ही जरूर करा आणि तुमचं बेस्ट द्या त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इकडनं तिकडनं कटपेस्ट न करता जर तुम्ही त्याला चांगलं प्रामाणिकपणे लिहिलं तर आपल्याला मार्क्स कसेही मिळो, पण तुमचं जे समाधान राहील, मानसिक समाधान राहील की मला या काळामध्ये या प्रश्नाकरता इतकी पुस्तकं पाहावी लागली, इतके नोट्स घ्यावे लागले, अनेक प्रकारच्या ज्या व्यवस्था असतात शिक्षण क्षेत्रामध्ये त्या आपल्याला जरूर चांगल्या पाहायला मिळाल्या. आणि असं जर आपण केलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असं एक लक्षात येईल की विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षण करण्याची आणि जास्तीत जास्त कुठलीही परिस्थिती आली तरी लढा देण्याची एक क्षमता वाढेल आणि ती वाढली पाहिजे. एखादी गोष्ट आली आणि त्याच्यात आपण खचून गेलो असं न होता परीक्षासारख्या सुद्धा विषय हा तुम्ही आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्र हाताळायचा आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण तुमची पण साथ तेवढीच आवश्यक आहे. कारण की त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आज परीक्षा तर तुम्ही ज्या काय पद्धतीने आपण घेतोय ते पूर्ण कराल, पण जेव्हा तुम्ही एकटे नोकरीला बाहेर पडाल, एखादा एकट्याला इंटरव्ह्यू फेस करावा लागेल, तेव्हा आपल्याला निश्चित त्याच्याकरता चांगली तयारी करणं किंवा चांगल्या प्रकाराचं एक आपला व्यासपीठ तयार असणं, स्वतःचं व्यासपीठ तयार असणं हे अत्यंत महत्त्वाचं राहील. म्हणून विद्यार्थिनीने आज ठरवावं की काहीही असलं तरी येणाऱ्या काळामध्ये जी काही परीक्षेचे नियम घालून दिलेले आहेत त्याचं ते पालन करतील. आणि मला वाटतं ही एक तर फक्त छोटीशी परीक्षा आहे. तुमची खरी परीक्षा तर जेव्हा तुम्ही बाहेर पडणार आहात आणि अशा दुनियेमध्ये जाणार आहात जिथे तुम्हाला अजून ती माहीतच नाही आहे. कारण की क्लासरूममध्ये तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी आहेत, आमचे टीचर्स आहेत, म्हणून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अशी परीक्षा द्यायची आहे विच इज अननोन, तुम्हाला माहिती नाही. मग त्या परीक्षेकरता तुम्ही याच काळामध्ये तयार होऊ शकता. आणि असं जर आपण केलं तर मला असं वाटतं हे खऱ्या अर्थाने आपण चांगल्या पद्धतीने पुढे जातो आहे. एक सिलेबस करता पण प्रश्न येतो आहे आणि सिलेबसमध्ये आपण असं म्हटलेलं होतं की अनेक युनिव्हर्सिटीजने असं म्हटलेलं आहे की त्यांनी 80% सिलेबस, कोणी 70% सिलेबस पूर्ण केलं होतं आणि नंतरचं जे उरलेलं आहे ते ऑनलाईन पूर्ण केलेलं आहे. ज्यांचं ऑनलाईन झालं नाही त्यांना आम्ही तरी असं व्यवस्था करण्याचा एक विचार मांडला होता आणि अनेक लोकांना, प्राचार्य आहे, डायरेक्टर्स आहेत, टीचर्स आहेत, त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही त्यांना कसं त्यांच्यापर्यंत सगळे नोट्स पोचवू शकता ते बघा. पण तरी देखील जेव्हा फायनल इयरची परीक्षा होईल तेव्हा तुमचा जो कोर्स मार्चपर्यंत झालेला आहे त्याच्यावरूनच प्रश्न विचारले जातील असं ठरलेलं आहे. आणि त्या पद्धतीने जर बदल काही करायचा असेल तर तो तुमच्या फेवरमध्येच होईल. तुम्हाला जास्त जे शिकवल्या गेलेलं नाही किंवा ज्याची दखल घेतल्या गेलेली नाही त्याचा विचार केला जाणार नाही. म्हणून मला असं वाटतं की हा जो प्रश्न आलेला आहे त्याच्यावर पण तुम्ही निश्चिंत राहावं. आणि माझं असं मत आहे की आता तुम्हाला वेळ आहे तर तुमचा जो उरलेला सिलेबस आहे तो तुम्हाला आज नसेल शिकवला गेला, पण काय माहिती की तुम्ही जेव्हा कुठे रिसर्च करायला जाल किंवा तुम्ही एखाद्या जॉबला जाल किंवा तुम्ही एखाद्या अशा एरियामध्ये जाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे आपण ते शिकून घेतलं असतं तर बरं झालं असतं. तर मला असं वाटतं की आजही प्राध्यापक तयार आहेत आणि त्यांना म्हणा
की आम्हाला हा शिकवा किंवा त्याचे नोट्स पाठवा. तर आम्ही लोकांनी अनेकदा असं प्रयत्न केलेला आहे की यूट्यूबवरनं किंवा PPT प्रेझेंटेशन्सवरनं या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळाव्या. आणि त्या जर त्याच्यामध्ये त्याला काही असं वाटत असेल की हा पोर्शन मला समजला नाही, काही अडचण आहे, तर त्यांनी लगेच ईमेल करून प्राध्यापकांना विचारावं. ही देवाणघेवाण अत्यंत महत्त्वाची ठरू शकेल. आणि आता जो प्रश्न येतो आहे की फर्स्ट इयरचा एक्झाम घ्या, तर आता हा बदलू शकत नाही, कारण आपण तसं फर्स्ट इयरची एक्झाम म्हणजे होम असाइनमेंटच्या माध्यमातून घेतो आहे. मी तेच सांगितलं की होम असाइनमेंट आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लिहा, जेणेकरून तुम्हाला ते असं वाटलं पाहिजे की हे मी माझं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ती एक परीक्षाच तर आहे ना. ती चांगली परीक्षा जर आपण पास होऊ शकलो, चांगले मार्क्स मिळवू शकले, किंवा मी तर म्हणते मार्क्स कसेही मिळो, पण तुमचा जो आंतरिक समाधान आहे, इंटरनल समाधान आहे की मला हा विषय चांगला समजला आणि याच्यावर मी आता चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, बोलू शकतो, किंवा येणाऱ्या काळामध्ये मला जिथे कुठे याची गरज पडेल त्याचा मी उपयोग करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की हे बेस्ट टाईम आहे त्याचा उपयोग करावा. कालच आपण पाहिलं की मायक्रो, मीडियम, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज करता खूप मोठा पॅकेज जाहीर केला गेला आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ज्यांना पुढे उद्योजक बनायचं आहे त्यांनी आत्तापासून या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ आहे त्याच्याकरता पण एक नियोजन करा. आणि त्या काळामध्ये तुम्ही व्यवस्थित कोणची वेबसाईट पाहिली पाहिजे, काय शासन म्हणतं आहे, आणि मला उद्योजक बनायला काय काय करता येईल, अशा सगळ्या प्रश्नांचा तुम्ही निश्चित अभ्यास करा. कारण की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातनं जास्तीत जास्त उद्योजक बनावे या उद्देशानेच आपल्याला हे सगळं करण्याचा एक विचार मांडलेला आहे, किंवा एवढा मोठा खर्च करण्याचा त्याच्यामध्ये मांडला गेला आहे. मला वाटतं ही सुवर्ण संधी आहे. कारण आम्ही खूप वर्षांपासून, म्हणजे मला तरी आठवते की 35 वर्ष तरी आम्हाला झाले, आम्ही या विषयावर बोलतोय की स्मॉल स्केल आणि मायक्रो इंडस्ट्रीज, टायनी इंडस्ट्रीज या देशामध्ये आल्या पाहिजे, जेव्हा आपण आत्मनिर्भर बनू शकू. तर हे कोण करू शकेल याच्याकरता आम्ही इन्क्युबेशन सेल जो उघडलेला आहे त्याच्यामधनं या गोष्टी आम्ही वारंवार सांगतोय. तुम्हाला अजूनही त्याच्याबद्दल काही माहिती हवं असेल तर स्वतंत्रपणे पण आपण त्याच्याबद्दल बोलूया. कारण की ही वेळ अशी आहे की आपल्याला हे पण आत्मचिंतन करण्यासारखं आहे की खरोखर मला असं काहीतरी करता येईल का, किंवा त्याचा फायदा मिळू शकेल का, हे करणं अत्यंत महत्त्वाचं राहील. त्या अनुषंगाने मला असं वाटतं की रिसर्चर्स करता, लेखकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि भरपूर आपण यामध्ये जे काही करू शकतो किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण मार्गदर्शन याच्यामध्ये करू शकतो, हा बेस्ट काळ आहे. रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की संशोधनासाठी हा उत्तम काळ आहे. आपण सुद्धा प्रत्येक इथे जे डिपार्टमेंट आहे, टीचर्स आहे, त्यांना मीच स्वतः सांगते की हा विषय तुम्ही घ्या, याच्यावर तुम्ही अभ्यास करा. त्याचे अनेक ऑनलाईन आता डेटा अवेलेबल आहे. प्रॅक्टिकल गोष्टी पण त्याच्यामध्ये कशा आहे त्याचे डेमो दिलेले आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास सातत्याने जर केला तर याच्यासारखा चांगला काळ मला नाही वाटत की रिसर्चर्स करता, लेखनासाठी, पुस्तक लिहिण्यासाठी, वेगवेगळ्या इतर जे लेख असतात, किंवा आपले काही ज्याला आपण नवाचार म्हणतो, नवीन विचार आपले जे आलेले असतात त्याला चालना देण्याकरता एक हा उत्तम काळ आहे. मला वाटतं ज्याला हे काळात शक्य होईल ते काहीतरी ओरिजिनल घेऊन येतील, आणि ओरिजिनल जर घेऊन आले तर त्याचा फायदा येणाऱ्या काळाला निश्चित होईल. एक प्रश्न आलेला आहे की लॉची एक्झाम पोस्टपोन होईल का. तर आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हे सगळं जूनमध्ये ठरणार आहे. लॉ अंतिम वर्षाकरता ते पोस्टपोन करायचं की तसंच ठेवायचं की ऑनलाईन घ्यायचं, हे सगळं आपल्याला जूनमध्ये ठरवावं लागेल. आत्ताच त्याचा आम्ही निर्णय सांगू शकत नाही. याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर सोशल डिस्टन्सिंग फार ठेवावाच लागला तर आपल्याला 3 टायरमध्ये परीक्षा घ्यावी लागेल. जसं सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, संध्याकाळी 2 तास, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं जमू शकेल हे आपल्याला या दृष्टिकोनातनं निश्चित एक मार्गदर्शन देईल की त्या परिस्थितीमध्ये आम्हाला काय करायचं. आता आम्ही पण खूप सारे प्लॅन तयार केलेले आहेत, जसं A प्लॅन, B प्लॅन, C प्लॅन, D प्लॅन,
काय झालं तर काय करता येईल. पण खरं तसं पाहिलं तर ज्या वेळेला जी परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे लॉज काय. आता जसं फॉर एक्झाम्पल मेडिकलच्या मुलांचं तर एक्झाम काही झालं तरी घेतल्याच जाणार असं सांगण्यात येतं. तर म्हणजे काही क्षेत्र असे राहतील की त्याला परीक्षेशिवाय पर्यायच नाही आहे. तर मग ती सिच्युएशन आपल्याला बघावी लागेल. त्या पद्धतीने आपल्याला काम करण्याची आपली ढब ठरवावी लागेल आणि जो काही आपल्याला जास्तीत जास्त फायदा देता येईल तो घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. येणारा हा जो काळ आहे तो एक परीक्षेचा भाग आहे, दुसरा भाग ऑनलाईन टीचिंगचा राहणार आहे. आणि ऑनलाईन टीचिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या साठी तर अनेक टिप्स दिले जातील, पण शिक्षकांना देखील ट्रेनिंग देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही टीचर्सना आत्तापासूनच सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना कदाचित येता येईल पण तुम्ही घरी राहाल अशी परिस्थिती होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी तिथून क्लासेस घ्यावे, म्हणजे त्यांना क्लास घेतल्यासारखं पण वाटेल. कारण की विद्यार्थ्यांशी संवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जर आम्ही तुम्हाला रेडीमेड यूट्यूबवर पाठवून दिलं, एखादा ब्लॉग पाठवून दिला, एखाद्या ईमेलवर आम्ही तुम्हाला काही पाठवून दिलं तर तो एकातर्फेच संवाद होतो. पण जेव्हा आपण क्लासरूम घेत असतो तेव्हा आपल्याला एकामेकाशी चर्चा करता येते. तर तसं व्हावं अशी माझी अतिशय मनापासून इच्छा आहे. अर्थात त्याच्याकरता मला माहिती आहे की सगळ्या भागांमध्ये, आता ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न असेल, मला वाटतं अजूनपर्यंत तो प्रश्न माझ्याकडे आला नाही. पण मी तुम्हाला सांगते की ग्रामीण भागांमध्ये पण आता सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आहेत आणि त्याच्यातनंही आपल्याला अनेक गोष्टी मिळत राहतात. म्हणून तसा प्रयत्न हा कायमच आपण करत राहायला पाहिजे. एक प्रश्न आला आहे की PhD कोर्स वर्कचा निकाल लागून 8 महिने झालेले आहे. अगदी बरोबर आहे. आम्ही काही प्रशासकीय अडचणीमुळे निश्चित त्याला वेळ झाला, पण आता त्याला वेळ होणार नाही. जसं हळूहळू ओपन अप होईल आणि आता त्याचं प्लॅनिंग पण तयार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं PhD जो मागे पडलेला भाग आहे त्याला आपण पुढे घेणार आहे. कदाचित आम्ही अनेक आता PhDचे इंटरव्ह्यूसुद्धा ऑनलाईन घेऊया. कारण की आत्ता सांगितल्याप्रमाणे म्हणजे एक्सपर्ट्स जे बोलतात किंवा WHO लोक जे सांगतात, आपल्या एम्सचे लोक सांगतात, त्याच्यावरनं सप्टेंबरपर्यंत ती जी आधीची प्रक्रिया होती ती तशीच्या तशीच करता येईल का, हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. तो प्रश्नचिन्ह आहे. पण जर परीक्षा होऊ शकते, विद्यार्थी इतर सामान्य सगळ्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी आपण बोलू शकतो, तर PhD करताही आपण बोलू शकतो. आणि PhD करता आपण ऑनलाईन सहज करू शकतो कारण की ती मॅच्युरिटी आलेली असते. येणारे तुमचे अनेक त्याच्यामध्ये बाब आहे, जसं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आहे, अनेक अशा बाबी आहेत ज्याचं तुम्ही तोपर्यंत माहिती काढून घेऊ शकता. या सगळ्यात तुम्हाला लवकरात लवकर करता याव्या हे मी स्वतः बघणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जितके त्याच्यामध्ये गुंतलेली लोक आहे, प्रोफेसर्स आहे, आमची प्रशासकीय यंत्रणा आहे, ती त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला मदत करेल. म्हणून PhDच्या विद्यार्थ्यांनी ही खात्री बाळगावी की जो हा डिले झालेला आहे कोरोनामुळे पण आणि आधी थोड्या काही कारणांमुळे पण, तो आपण कसा भरून काढता येईल याच्यावर निश्चित आपण प्रयत्न करूया. आणि असे जे सगळ्यांनी प्रश्न विचारले आहेत आणि मला असं वाटतं की बरीच इन्फॉर्मेशन लोकांना आवडलेली आहे, त्यावरनं मला असं वाटतं की हा संवाद आपला चालू राहील. आणि मला एक अजून तुम्हाला सांगावं असं वाटतं की जे एन्व्हायरमेंटशी जोडलेले लोक आहेत, मायक्रोबायोलॉजीशी जोडलेले लोक आहेत, त्यांनी निश्चित पुढे आपल्या करिअरचा विचार याच्यामध्ये करावा. आपलं विद्यापीठ मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट सुरू करण्यापासून फक्त कोविड लॅब नाही तर मल्टीपर्पज लॅब पण आपण उघडतो आहोत. त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला रिसर्च तर करताच येईल, पण त्याच्याबरोबर तुम्ही अनेक प्रकाराचे अशी दालनं तुमच्याकरता उघडी राहतील ज्याच्याकरता फक्त भारतातच नाही तर विदेशांमध्ये संशोधन आणि अनेक प्रकाराच्या बाबी तुम्हाला कळतील. म्हणून एन्व्हायरमेंट मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर व्हायरोलॉजी, अशा पण याच्याकडे आता आपल्याला वळण्याची गरज आहे. त्याच्याचबरोबर त्याच्याशी जोडलेले स्किल कोर्सेस आहेत, त्या सगळ्या स्किल कोर्सेस करता आम्हाला याच्याशी कसं जोडता येईल किंवा इतरही विद्यार्थ्यांना कसं करता येईल. एक कोविडशी रिलेटेड 1 वर्षाचा डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स घ्यावा की काय, हा सुद्धा विचार जेव्हा आमच्या मनात आला तो आता आम्ही पूर्णत्वाला नेतो आहे. तो स्किल बेस्ड कोर्सच राहील. आणि त्याचं कारण असं आहे की स्किल म्हणजे प्रत्येक
विद्यार्थ्याला, प्रत्येक व्यक्तीला माहीत असलं पाहिजे की नेमकं आपल्यावर अटॅक होणारा जो काही व्हायरल आहे किंवा व्हायरस आहे त्याचा आपल्याला आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, आपल्याला कसं तयार राहायला पाहिजे. तो एक डिझास्टर मॅनेजमेंटचा एक प्रकार आहे. आणि म्हणून हे अनेक लोकांना माहीतच नाही. म्हणजे काही लोक तर असे म्हणतात की नवीन शब्दच आम्ही आता या पूर्ण काळांमध्ये शिकलो आणि त्या शब्दांची आधी आपल्याला कल्पनासुद्धा नव्हती की असे असतील. तर तशी परिस्थिती होऊ नये. कदाचित अनेक असे प्रोजेक्ट्स आता याच्या पुढे राहण्याची शक्यता आहे जे हेल्थ रिलेटेड राहतील. किंवा तुम्ही कोविड कोर्स एखादा केला आहे, ऑनलाईन कोर्स केला आहे किंवा ऑफलाईन जरी केलेला आहे, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय माहिती आहे हे सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि त्याचा जर आपल्याला खरोखर फायदा घ्यायचा आहे तर मी विद्यार्थ्यांशी याच्यावर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी मला असं म्हणाले की आम्हाला हा कोर्स करण्याची आमची तयारी आहे. आता एक प्रश्न परीक्षा शुल्कबद्दल येतो आहे. तर परीक्षा शुल्कबद्दल अजून काहीही निर्णय झालेला नाही आहे. शासनाचे जे नियम आहेत, आपले धोरण आहे, त्याचा विचार करावा लागेल आणि जे काही सगळे मिळून निर्णय घेतील ते तसे निर्णय आपल्याला जाहीर केले जातील. त्यामुळे कोरोना जेव्हा आला तेव्हा तुम्ही बघाल तर परीक्षेची बरीचशी तयारी होऊन गेली होती आणि आता काही विद्यापीठांमध्ये ते 1-2 पेपर्स झालेले होते आणि आपल्या विद्यापीठामध्ये एकच दिवसाच्या गॅप नंतर आपण पेपर सुरू करणार होतो. त्यामुळे ही परिस्थिती अशी आहे की आपल्याला निर्णय हा त्या अनुषंगाने घ्यावा लागेल आणि जर सगळ्यांचा जो काही एकमत निर्णय होईल तो आपल्याला पुढे तसा कळण्यात येईल. त्यामुळे आपण त्याच्याबद्दलही निश्चिंत राहा. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की जे मी सुरुवातीला तुम्हाला 5 तत्व सांगितले अक्षरशः, की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला एक मॉडेल तयार करायचं आहे. याच्यामध्ये जर आपल्याला भारताला पुढे न्यायचं आहे, आपल्याला स्वतःला पुढे न्यायचं आहे, तर या गोष्टींकरता हा एक सुवर्ण काळच समजावा. ज्या काही गोष्टी तुम्ही आता ट्रेंड्स बघता आहात त्याच्यामध्ये भारताने इतर देशांच्या तुलनेत इतक्या चांगल्या पद्धतीने यश घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचा आमचा पण तेवढाच साथ आहे, कारण की आपण हे समजू शकतोय. पण मी पाहते रस्त्यावर कशाही प्रकारे लोक फिरतात, काहीही जर ते करत असतील आणि पोलिसांना त्यांना रोकावं लागतं. तर तशी कुठलीही चूक एक विद्यार्थी होऊन आपल्याकडनं होऊ नये. कारण की मग तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी आहात, तर तुमच्याकडनं असं न होता उलट एक जबाबदार नागरिक आहात अशी तुमच्याकडनं एक अपेक्षा आम्हाला निश्चित राहील. आता एक प्रॅक्टिकलचा विषय येतो आहे. तर शेवटले जे वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांनी जे काही प्रॅक्टिकल केलेले असतील, तसं उदाहरणार्थ मार्चपर्यंत जे काही तुमचे प्रॅक्टिकल झालेले असतील त्याचा मला वाटतं आम्हाला विचार करावा लागेल. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की आम्हाला जूनमध्ये याचा निर्णय घ्यायचा आहे. आज आम्ही त्याचा 3rd इयरच्या किंवा कुठल्याही फायनल इयर एक्झामचा पूर्णपणे निर्णय घेतलेला नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला हा एक मोठा आधार राहू शकतो की जे प्रॅक्टिकल झालेले आहे त्याच्यावरनं तुमचं असेसमेंट होईल. याचं मी आधार याच्याकरता म्हणते कारण की तुम्हाला बोलवून सोशल डिस्टन्सिंग ठेवून सगळे उरलेले प्रॅक्टिकल्स करून घेणं हे तितकंसं सध्या सोपं राहणार नाही. मग कदाचित त्या प्रॅक्टिकलच्या वेळेमध्ये आपण जे तुम्ही केलेलं आहे त्याला गृहीत धरून किंवा जे काही आणखीन त्याच्यामधनं निर्णय होतील ते तुमच्या फायद्याचे राहतील असा निश्चित विचार केला जाईल. किंवा काही ऑनलाईन प्रॅक्टिकलचा विचार आपण करू शकतो का ते सुद्धा पाहता येईल. प्रॅक्टिकलबद्दल ऑलरेडी प्रश्न आलेत पण मी त्याच्याबद्दल माहिती पण सांगितलेली आहे. मला असं वाटतं की अशा सगळ्या गोष्टी ज्या छोट्या आहेत ज्या परीक्षेशी संबंधित आहेतच त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे जे काही आता घडलेलं आहे त्याचा विचार करूनच केलेला आहे. कारण की जसे तुम्ही प्रभावित होऊ शकता त्याच्याबरोबर टीचर्स पण प्रभावित होऊ शकतात. त्यांनाही सोशल डिस्टन्सिंग ठेवायचंच आहे, त्यांना पण मास्क घालायचाच आहे, त्यांना पण सॅनिटायझर वापरायचंच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही दोघांची लढाई आहे, फक्त विद्यार्थ्यांचीच नाही आहे, टीचर्स आणि सगळी प्रशासनाची लढाई आहे जी आपण सहज पूर्ण करू शकतो. त्यामुळे तुम्ही याबद्दल निश्चिंत राहा की तुम्हाला काही फार जास्त याच्यामध्ये ताण पडेल असं काही होणार नाही. तुम्ही 1st इयर 2nd इयरच्या
ज्या निर्णयावरनं UGCने सांगितलेल्या सगळ्या निर्णयावरनं तुम्हाला खात्री पटलीच असेल आणि तसंच फायनल इयर ज्यांचे आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला या गोष्टीचा वाव मिळेल, चांगला वाव मिळेल. म्हणून मी परत सांगते की ही परीक्षा तर तुम्ही द्यालच, जी काही तुमची चांगली होईल ती होईलच. पण त्याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की हे जे 50-50% आपण घेतलेलं आहे किंवा जी काही परीक्षा 3 तासाची 2 तासावर घेतली आहे, पण मला एखादं चांगलं रिसर्च करायचं आहे, मला फॉरेनला जायचं आहे, मला आपल्याही देशामध्ये काही चांगलं करायचं आहे, तर मला परत नॉर्मल जशी परीक्षा असते ती मला द्यायची आहे, तर तुमच्याकडे 120 दिवसांची मुभा आहे. आणि जे विद्यार्थी म्हणतात आहेत की आम्हाला परीक्षा द्यायची आहे, त्याला निश्चित आम्ही एक चान्स आणखीन देऊ. तसं तुमचं डिक्लेरेशन लागेल आणि मग तुम्ही त्याच्या माध्यमातून परीक्षा देऊ शकता. एक प्रश्न जो आला आहे की MCQच राहील का, तर फायनल इयरच्या मध्ये मी परत ते सांगते की अजून फायनल इयरचं सगळं निर्णय झाला नाही आहे, पण निश्चित MCQज जर ऑनलाईन घ्यायची असेल तर आपण किती % ठेवावे हा निर्णय, या निर्णयाचा विचार केला जाईल. याच्याबद्दलही तुम्ही निश्चिंत राहा की जर आपल्याला 2 तासाची परीक्षा घ्यायची आहे तर MCQज हा आपल्याला किती प्रमाणात ठेवला पाहिजे याची थोडी चर्चा होणं अपेक्षित आहे. जर आपण जास्तीत जास्त MCQज घेतले तरी बॅलन्स बिघडतो आणि जास्तीत जास्त आपण रायटिंग घेतलं तरी बॅलन्स बिघडतो. म्हणून दोघांचं बॅलन्सिंग हे कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला जाईल. याच्यावर आमची चर्चा व्हायची आहे. पण जर नॉर्मल परीक्षा झाली, मला वाटतं महाराष्ट्र खूप ठिकाणी रेड झोनमध्ये आलेला आहे, त्यामुळे काय परिस्थिती होईल आत्ता कोणीच सांगू शकत नाही आहे. पण जे ग्रीन झोनमध्ये देखील आहे त्यांना एकच पॅटर्न म्हणून घ्यावी लागेल. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा जसं UGCने सांगितलेलं आहे की जशी परिस्थिती तुमच्याकडे राहील त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकता. आणि म्हणून तो परत विद्यार्थ्यांच्या एकूण आरोग्यासंबंधी, त्याच्या सगळ्या काही तयारीसंबंधी आणि जितके प्राध्यापक आहेत त्यांच्याही आरोग्याच्या संबंधी विचार करूनच आपण त्याच्यावर निर्णय घेणार आहोत. PGच्या सिलेबसबद्दल एक प्रश्न आलेला आहे आणि त्याच्यावर MCQज कसे येणार. मी तेच तुम्हाला म्हणते की अजून तो जो निर्णय आहे तो थोडासा आपल्याला स्थगित ठेवावा लागेल. पण काही MCQज निश्चित राहतील आणि काही MCQज जे आहेत ते जिथे आवश्यकता आहे तिथे घेणं गरजेचं असेल. PGचा कोर्स जरी मोठा असला तरी काही MCQज असे असतात की जो तुम्ही खूप थरो अभ्यास केला असेल, खूप तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तरच तुम्ही त्याचा एक निष्कर्ष देऊ शकता. अदरवाईज नुसत्या साध्या कुठल्या तरी नोट्सवरनं अभ्यास केला तर तुम्ही नाही देऊ शकत. म्हणून उलट मोठाही कोर्स असला किंवा लहानही कोर्स असला तरी MCQ सोडवण्याकरता तुम्हाला अभ्यास पूर्ण व्यवस्थित करावा लागेल, मोठा असला तरी करावा लागेल. आणि त्याच्यामधनं निवडक MCQज जे आहेत ते तुम्हाला जसे योग्य राहतील त्यावेळेला दिले जातील आणि त्याची पण एक खबरदारी घेतली जाईल की हे जसं उपयोगाचं आहे विद्यार्थ्यांसाठी त्याचा विचार करूनच प्रश्न तयार केले जातील. काही प्रश्न विद्यापीठाचे म्हणजे जे क्वेश्चन्स दिले जातात त्याचे सेट्स तयारच आहेत, त्यामुळे आता त्याच्यामध्ये बदल करणं किंवा त्या दृष्टिकोनातनं आपल्याला विद्यार्थ्यांना काय देता येईल याची पण गरज पडणार आहे. त्यामुळे मला वाटतं जून महिना किंवा साधारणपणे मध्य जून महिना असा जाईल ज्याच्यामध्ये आम्हाला हे सगळे निर्णय घ्यावे लागतील आणि त्याच्यातनं योग्य जो निर्णय असेल तो आम्ही सगळे घेणार आहोत. मला असं वाटतं की आता सगळ्या प्रश्नांची खबरदारी मी घेतलेली आहे आणि येणारा काळ हा आपल्याला एक उत्तम काळ राहो याच्यातनं जसं मी सांगितलं की आपल्याला घाबरायचं नाही आहे. कोरोनासारख्या अनेक अडचणी जगामध्ये आत्तापर्यंत येऊन गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण सक्षमता ठेवली तर येणारा काळ हा आपलाच राहणार आहे. अशा पॉझिटिव्हिटीनी जर आपण पुढे आलात तर अतिशय आपल्याला पुढे जाता येईल. विद्यार्थ्यांच्या एक स्कॉलरशिपचा फक्त प्रश्न मी घेते आणि स्कॉलरशिपसाठी शासनाला पाचारण करावं लागेल आणि आम्ही तसे पत्र लिहिले पण आहेत. त्या अनुषंगाने आपण काम करूया. सिलेबस निश्चित तुम्हाला सिलेबस रिलेटेड पुस्तकं ऑनलाईन मिळतीलच.
कारण की अनेक प्रकारचे सिलेबस जे आहेत मध्ये असलेलं मटेरियल हे आपल्याला मिळतं. आणि माझं काही म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या टीचर्सशी फोनवर बोलू शकता, त्यांच्याशी अनेक प्रकाराच्या अशा चर्चा करू शकता ज्याच्यातनं ते तुम्हाला मदत करतील ना. आपल्या लायब्ररीमध्ये पण जी पुस्तकं आहेत त्याला पण आम्ही कसं पुढे पुरवता येईल, पुढच्या सेममध्ये पण देता येईल, हा सुद्धा प्रयत्न त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि फर्स्ट इयर सेकंड इयरचे जितके मुद्दे आता इथे आलेले आहेत ते मला वाटतं मी सांगितलेले आहेत. त्यामुळे माझा पूर्ण एक असा अंदाज की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना जे काही सोयी देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांनी बेस्ट आपले काम करून द्यावे. होम असाइनमेंट असेल तर होम असाइनमेंट बेस्ट करावं. आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही आपल्या मनाने ओरिजिनली केल्या तर त्याचा फायदा होऊ शकेल. तर मी सगळ्यांना परत धन्यवाद देते. आणि आपण चांगले प्रश्न विचारले आहात. अशा पद्धतीने आपण भेटत राहू. मला या विशिष्ट लाईव्ह प्रोग्राममध्ये इथे बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.